महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जवाहर स्टेडियम आणि चपरासीपुरा या प्रभागामध्ये आहेत। या प्रभागामध्ये प्रचार करत असताना अ गटामध्ये सुहासिनी अंबादास जावरे, ब गटामध्ये रामचरण चव्हाण आणि क गटामध्ये स्वाती सचिन निकम व ड गटामध्ये मुमताज शेख, राजा भैया केबलवाले असे चारही उमेदवार मैदानामध्ये आहेत। जाणून घेऊया काय ताई तुमचं नाव आणि काय तुमचं विजन आहे, जर तुम्ही नगरसेवक झाले तर काय काय करणार? प्रभाग क्रमांक 8 मधून मी सौ स्वाती सचिन निकम उमेदवारी घेतली आहे आणि लोकांच्या समस्या हे खूप साऱ्या आहे आणि मी सगळ्या ठिकाणी फिरली। आम्ही कंटिन्यू फिरतच आहे। लोकांच्या खूप समस्या आहे, कोणाला घरकुल नाही भेटला आहे, कोणाला पीआर कार्ड नाही भेटले आहे, त्यांचे पीआर कार्ड करून देणे, घरकुल करून देणे। खूप लेडीजचे लाडकी बहीण बंद झाली आहे, त्यांच्या बंद लाडकी बहीण ते सुरू करून द्यायची आहे। लाडकी बहीण कोणाला भेटून नाही राहिली। रस्त्याचे काम आहे, कचरा खूप ठिकाणी कचऱ्याचे ढिग आहे, लोकांना खूप जास्त त्रास होऊन राहिला। लोक सारे कचरा आणून एका ठिकाणी टाकते, त्याच्यासाठी लोक म्हणत आहे। मग गजानन नगर, अशोक वाटिका ते रस्ता पूर्ण करायचा होता, त्याच्यासाठी लोकांचं म्हणणं आहे की इथं पावसाळ्यात पूर्ण पाय ठेवायला जागा नसते, आम्हाला ते रस्ता करायचा आहे। आता आम्ही थोड्याच दिवसात ते कामही सुरू करणार आहे। उद्याच पासून ते काम सुरू होणार आहे। संजू भाऊ आणि सुलभाताई खोडके यांच्या नेतृत्वात ते काम होणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आमच्या प्रभागात आम्ही काहीच कामात कमी करणार नाही। जेही लोक कामाची गरज आहे, बचत गटाच्या थ्रू महिलांना रोजगार जे होते ते काम वगैरह सगळं करून देऊ। मेरा नाम मुमताज शेख है, मैं प्रभाग 8 की उम्मीदवार हूँ। मेरा विजन ये रहेगा, सबसे पहले तो सबकी प्रॉब्लम यही है और हमारे भी यही प्रॉब्लम है कि साफ सफाई बिल्कुल नहीं है। रास्ते खराब है, नालियां भरी हुई है, कचरे की गाड़ियां नहीं आती है। डंपिंग का प्रॉब्लम है, डंपिंग का इश्यू है, वो कचरे साफ करते हैं वहीं डालते, वहीं डंप करके चले जाते हैं घर के सामने। उसकी ज्यादा प्रॉब्लम है, तो वो करना चाहूंगी। बच्चों की पढ़ाई का प्रॉब्लम है, शिक्षण की सुविधा चाहिए यहाँ पे बच्चों को, लाइब्रेरी चाहिए, उसकी मैं करूंगी अगर मैं नगर सेविका बनी तो। अगर लोगों का मुझ पे भरोसा रहा, अगर लोगों ने हमें जिता के लाया राष्ट्रवादी कांग्रेस की तरफ से, तो मैं ये करना चाहूंगी। जो गौर गरीब महिलाएं हैं, जो वोटर्स हैं हमारे, मैं उनके लिए ये करना चाहूंगी कि वो घर बैठे कुछ काम कर पाए। महानगर पालिका की तरफ से उनको घर बैठे काम करने की सुविधा मिले, हो वर्क फ्रॉम होम, उनको कुछ जैसे वो घर से कुछ काम कर सके गृह उद्योग की तरह, वो मैं उसमें उनको मदद करना चाहूंगी। वैसे करना तो बहुत कुछ है विकास के लिए, बस आप लोगों का साथ चाहिए मुझे। लोगों से मेरे यही वो है अपील है कि प्लीज देखिए, सही लोगों को चुनकर लाइए। हम इच्छुक है अपने नगर का विकास करने के लिए, तो प्लीज हमें सपोर्ट करिए। माझं नाव सुहासिनी अंबादास जावरे, प्रभाग क्रमांक 8 आणि विशेष करून ह्या वार्डामध्ये जी आमचा वार्ड आहे तो गोरगरीब जनतेचा आहे। विशेष करून आमच्या नाल्या इतक्या प्रदूषण भरलेला आहे की सांगता येत नाही आणि विशेष करून जी आमची जनता आहे ती त्रस्त झालेली आहे। याच्या अगोदर जे लोक होते त्या लोकांनी एकही काम केलेलं नाही आहे आणि त्यामुळे फक्त ते नावाने निवडून येतात पण एकही काम करत नाही। आणि खरंच यावेळेस आमच्या गोरगरीब जी जनता आहे, त्यांचे मुलं आहेत, जे शिक्षण करणारे आहेत, त्यांच्यासाठी आम्हाला अभ्यासिका पाहिजे। त्यासाठी आम्ही मॅडम आणि सरांकडून, खोडके साहेबांकडून त्यांना अभ्यासिका करणार आहोत आणि वाचनालय त्यांच्यासाठी लेकरं लागणारे आहेत। आमच्या बिचुटीकडे असे अनेक लोक आहेत, लेकरं आहेत, गोरगरिबीमधून पुढे गेलेले आहेत आणि त्यांच्यासाठी ही सुविधा करून देणे माझे काम आहे। आणि रस्ते, रोड आणि नाल्या प्रदूषण झालेलं आहे, प्रत्येक ठिकाणी डास आहे। घरी घरी असताना लोक जे कामाला जातात, मजूर वर्ग आणि त्यांचे लेकरं राहतात, त्यांना नाल्याच्या काठावर बसून खेळावं लागते, बसावं लागतं, उठावं लागतं, अनेक रोगांनी त्रस्त आहेत। विशेष करून जे कुत्रे आहेत रस्त्यामध्ये लोकांना जाताना छेडतात आणि चावतात पण सुद्धा, आणि काही लोक बिमार पण आहेत। आणि विशेष करून ज्या ह्या प्रभागाची जी आपण सुधारणा आहे ही आपण करावी आणि सदृढ आणि विश्वासाने आम्ही त्या नागरिकांचं आम्ही मन जिंकू आणि त्यांनी आम्हाला भरपूर वोट करावं। आणि जनता ही आमची मायबाप आहे, त्या ह्या प्रकारे आम्ही सर्व जनतेला मी हात जोडून नम्र विनंती करते की आम्हाला राष्ट्रवादी घड्याळला आम्हाला वोटिंग करा आणि खरंच आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही आमचे कार्य पूर्ण करू आणि तुमच्या आम्ही सहवासात आणि रात्रंदिवस आम्ही तुमच्या सोबत राहू आणि कधीही बोलवा, केव्हाही बोलवा, आम्ही बिलकुल तुमच्या समोर हजर आहोत आणि नेहमीच हजर राहणार। जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र। मी राम चव्हाण, प्रभाग 8
ब मधून आदिवासी राखीव या जागेवर निवडणूक लढत आहे. माझ्यासोबत ज्येष्ठ जे नगरसेवक होते अंबादासजी जावरे त्यांच्या पत्नी सुहासिनीताई जावरे, त्यानंतर सचिन भाऊच्या पत्नी स्वातीताई निकम, राजाभाऊ केबलवाले यांच्या पत्नी मुमताज शेख मॅडम, हे 4 उमेदवार आम्ही उच्च शिक्षित आणि सामाजिक कामामधून फील्ड वर्क करून आम्ही आम्हाला आमचं जे फील्ड वर्क आहे ते तपासून आम्हाला तिकीट दिले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून. माननीय खोडके साहेब, माननीय सुलभाताई खोडके, माननीय यशदादा खोडके आणि आपले अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये ज्या काही मूलभूत समस्या आहेत त्या आम्ही गेल्या 15 दिवसापासून कॉलनी गल्ली फिरत आहोत. कचऱ्याची फार मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यानंतर नाल्या तुंबलेल्या आहेत, इथे गटार साचली आहे, नाल्याची सफाई नाही, आरोग्याची समस्या नाही. त्यानंतर शिक्षण. तर आम्ही असं ठरवलं की आमचे जे नेते आहेत ते कृती कार्यक्रम राबवणारे नेते आहेत. 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारे आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आहे. माननीय सुलभाताई खोडके, माननीय आमदार खोडके, तुम्हाला माहीतच आहे. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मला निदर्शनास आणून द्यायचं आहे की त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली या शहराचा म्हणजे सुंदर शहर, स्वच्छ अमरावती शहर आणि विकसित शहर, मुलांना रोजगार, युवकांना रोजगार आणि महिलांचं सक्षमीकरण. महिला विभाग मोठा विभाग आहे, त्याचं करोडो रुपयाचं बजेट महानगरपालिकेमध्ये असते. ते महिलांच्या सक्षमीकरण, विशेषतः बचत गटाच्या माध्यमातून महिला कशा सक्षमीकरण होईल ते, पुन्हा शिक्षणाचे ज्या काही सुविधा आहेत, चांगल्या सुंदर शाळा आम्हाला इथे करायच्या आहेत, जेणेकरून ज्या कॉन्व्हेंटच्या शाळा आहेत त्यामध्ये आमचे जे गरीब विद्यार्थी आहेत, स्लम एरियातले विद्यार्थी आहेत, ते जाणार नाही आणि चांगल्या शाळा करू, अभ्यासिका चांगल्या बनवू. डिजिटल वाचनालयाचं आता युग आहे, तर ते डिजिटल वाचनालय करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू.